नमस्कार, महासागरच्या खरीखरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 1.5 तास भाषण केले। या भाषणात त्यांनी आपल्या मनात असलेल्या सर्व प्रश्नांचा उहापोह केला। निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधींनी ज्या ज्या मुद्द्यांचा विरोध केला होता ते सर्व मुद्दे राहुल गांधींनी लोकसभेत मांडले। राहुल गांधी यांचा उत्साह, राहुल गांधी यांचे मुद्दे आणि गुद्दे, राहुल गांधी यांची चतुराई, राहुल गांधी यांची मिश्किली, राहुल गांधी यांच्या भाषणाची तऱ्हा, हे सर्व संपूर्ण देशाने अनुभवले। शेवटी त्यांना प्रतिवाद करण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उभे राहावे लागले। त्याशिवाय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि सरकारमधील इतर 5-6 नेत्यांनी राहुल गांधींचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला। राहुल गांधी यांनी इंग्रजी आणि हिंदीत भाषण केले। या दोन्ही भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे। ते फराटेबाज इंग्रजी बोलतात। त्यांना इंग्रजीतच फराटेबाज उत्तर देण्यासाठी भाजपाला बराच शोध घ्यावा लागेल असं दिसतंय। लोकसभेत जेवढे खासदार भाजपचे आहेत तेवढेच खासदार इंडिया आघाडीचे आहेत। भाजपचे बडे बडे पुढारी सोडले तर इतर अनेक नेते शांतम पापमच्या भूमिकेत होते। भारतीय जनता पक्षातील सहकारी पक्षांपैकी कोणीच फारसे राहुल गांधी यांच्या नादी लागले नाही। राहुल गांधी यांनी डरोमतचा उल्लेख करताना भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व कसे आहे याचा उल्लेख केला। तात्काळ भाजप आणि त्यांचे ट्विटर तसेच व्हॉट्सअप वरील विद्वान राहुल गांधी कसे हिंदू विरोधी आहेत, त्यांनी हिंदूंचा अपमान केलाय तेव्हा त्यांनी माफी मागितली पाहिजे असे सांगू लागले। त्यावर राहुल गांधी यांनी सर्व हिंदूंचा ठेका फक्त तुम्हालाच दिलाय का, आम्ही हिंदूच आहोत असे सांगून जी काही उत्तरे दिली ती उत्साहाने परिपूर्ण असलेल्या नेत्यांची होती। मोदी यांच्या सरकारच्या 10 वर्षाच्या काळातील शेवटची 2 वर्ष सोडली तर राहुल गांधी पप्पू होते आणि आज याच पप्पूने लोकसभेत भल्या भल्यांची भंबेरी उडवली। राहुल गांधी यांनी जनतेच्या भावनांना वाट मोकळी करून दिली। नोटबंदीचा प्रश्न असो की अग्निवीरांचा, त्यांचे वीरत्व सोडण्यासाठी दिलेला 4 वर्षांचा अवधी असो, राहुल गांधी यांनी असे काही फटके मारले की भले भले रथी महारथी राहुल गांधी यांच्या रुद्रावताराने दिपून गेल्यासारखे दिसले। राहुल गांधी यांनी आपण केवळ काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते नाही तर संपूर्ण विरोधी पक्षाचे नेते आहोत, त्यामुळे इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांवर होत असलेल्या अन्यायावर मी बोलणारच असे जाहीर करून टाकले। नुकतेच जेलमधून बाहेर आलेल्या हेमंत सोरेन आणि जेल बाहेर पडल्यावर अजूनही तुरुंगातच असलेल्या अरविंद केजरीवाल यांचा उल्लेख करायला राहुल गांधी विसरले नाहीत। पंतप्रधान बायोलॉजिकल नाहीत हे आपण नाही तर पंतप्रधान म्हणतात याचा त्यांनी अतिशय मिश्किलीने उल्लेख केला। तिकडे राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा अभूतपूर्व झाला होता, पण अयोध्येत रामलला तुम्हाला पावला नाही आणि आमच्या पक्षातील ज्याला पावला त्याचाही त्यांनी उल्लेख केला। राजा आपल्या धनुष्य बाणाद्वारे कसे प्रहार करतो त्याचे वर्णन करताना कवी म्हणतो, कदा नेणो ओढी शरधी तुनी गाढी शर कदा, कदा ध्वनी जोडी वरी वरी ही सोडी कदा, विपक्षाच्या वक्षावर विवर लक्ष सावरणी कळे राजेंद्राची त्वरित शरसंधार करणी। म्हणजेच हा राजेंद्र कधी धनुष्याचे प्रत्यंचा ओढतो, कधी भात्यातून बाण काढतो, कधी विपक्षाच्या वक्षावर नेम साधतो आणि रणात जेव्हा राजेंद्र लक्ष साधतो तेव्हा त्याची शरसंधान करण्याची करणी म्हणजेच निपुणता कळते। त्याचप्रमाणे राहुल गांधी यांनी आपल्या वाणी धनुष्याची प्रत्यंचा अशी काही ओढली आणि त्यांच्या शब्दबाणांच्या प्रहारातून भले भले घायल झाल्यावर राहुल गांधी यांची करणी सर्वांना दिसली। अशा प्रकारे राहुल गांधी यांनी गेल्या 10 वर्षातील विरोधी पक्षाच्या नैराश्याला हद्द पार केली। आत्मविश्वासाने उथंबलेले भाषण करून राहुल गांधी यांनी आपल्या पहिल्या भाषणातच भविष्य काळात आपण कसे कसे सत्ताधारी पक्षाला घेरणार आहोत याची चुणूक दाखवून दिली। आता सत्तारूढ पक्षालाही समजून चुकले आहे की आपल्यालाही आता लोकसभेत अशा विरोधकांचा मुकाबला करायचा आहे, त्यामुळे सत्तारूढ पक्ष ही आपल्या भात्यातील बाणांनी विरोधी पक्षांवर प्रहार करणे चुकवणार नाही। सत्ताधारी पक्षाजवळ फाडफाड इंग्रजी बोलणारे नसले तरी राष्ट्रभाषेतून राहुल गांधी आणि विरोधकांच्या चिंधड्या उडवण्यासाठी त्यांनीही कंबर कसलेली असावी। शेवटी लोकसभा अध्यक्ष काहीही करू शकतात हे विरोधी पक्षाने आणि देशाने जाणून घेतले पाहिजे। राहुल गांधी यांचे भाषण ऐतिहासिक झाले यात वादच नाही। त्यांची आणि पंतप्रधान मोदी यांची खरी परीक्षा आणि मुकाबला भारतीय जनतेच्या आशा आकांक्षांना विजयाचे उड्डाण भरण्यासाठी प्रेरणा देईल एवढीच आमची मनापासून अपेक्षा आणि आशा आहे।
अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये. बघत रहा महासागर. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.